Dear students, welcome back to the channel परमेश्वर सुतार. मी सायन्स टीचर परमेश्वर सुतार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच व्हिडिओ नंबर 2 मध्ये आपण सर्वांनी 9th क्लासच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी या सब्जेक्टचा चॅप्टर नंबर 6 क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स याच्यामधील सेकंड पार्ट पाहिलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण क्रिप्टोगॅम्सचा अभ्यास केलेला आहे. आणि या नंबर 3च्या व्हिडिओमध्ये म्हणजे शेवटच्या व्हिडिओमध्ये पाठाच्या शेवटच्या भागाचा आपण अभ्यास करणार आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे फेनोरोगॅम्स. द हेडिंग इज हिअर ऑन द स्क्रीन. आता क्रिप्टोगॅम्सला आपण म्हणलं होतं की नॉन फ्लावरिंग प्लांट्स, ज्यांना फुलं लागत नाही. मग आता इथं आहे फेनोरोगॅम्स, याचा अर्थ आहे की ज्यांना फुलं लागतात आणि त्यांना आपण फ्लावरिंग प्लांट्स असं म्हणतो. सो लेट वी सी इन डिटेल व्हॉट आर द फेनोरोगॅम्स. So dear student, as I told you, when we are talking about the flowering plants, first of all, it should be clear to you all, the meaning of phanerogams is nothing but the flowering plants. ज्यांना फुलं येतात त्यांना आपण फ्लॉवरिंग प्लांट्स म्हणतो आणि त्यांना दुसऱ्या भाषेमध्ये आपण लक्षात घेतलं तर फेनोरोगॅम्स असं म्हणतो. नाव लेट मी क्लिअर यू, इन केस ऑफ प्लांट्स विच हॅव द स्पेशल स्ट्रक्चर फॉर रिप्रोडक्शन अँड प्रोड्यूस सीड्स आर कॉल्ड ॲज फेनोरोगॅम्स. व्याख्या कशी करता येते? ज्या प्लांट्समध्ये एक स्पेशल स्ट्रक्चर फॉर रिप्रोडक्शन आहे, ज्याच्या माध्यमातून सीड तयार होतं, त्यांना फेनोरोगॅम्स म्हणतात. आता आपल्या सगळ्यांना माहीत आहे की सीड्स हे फ्रुट्समध्ये तयार होतात आणि फ्रुट्स हे फ्लावरपासून तयार होतात. म्हणजेच फेनोरोगॅम्स हे काय आहेत? फ्लावरिंग प्लांट्स आहेत, हे आपल्या लक्षामध्ये घ्यायचं. सो इन केस ऑफ दीज प्लांट्स, आफ्टर द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन, सीड्स आर फॉर्म्ड विच कंटेन द एम्ब्रिओ अँड स्टोर्ड फूड. या प्रकारच्या वनस्पतीमध्ये जे सीड तयार होतात त्यांच्यामध्ये एम्ब्रिओ असतो आणि फूडसुद्धा स्टोअर असतं. ड्युरिंग जर्मिनेशन व्हॉट हॅपन्स? नाव जर्मिनेशन म्हणजे तो अंकुर त्याला फुटायला लागलेला आहे, त्या सीडपासून नवीन प्लांट तयार व्हायला लागलेला आहे. दॅट टाइम द स्टोअर्ड फूड इज युज्ड इन द इनिशियल स्टेज ऑर इनिशियल ग्रोथ ऑफ द एम्ब्रिओ. किती इंटरेस्टिंग आहे, म्हणजे सीडमध्ये स्टोअर्ड फूड आहे, त्याचा वापर करून त्या सीडपासून त्या ठिकाणी जर्मिनेशन व्हायला लागलेलं आहे, हे आपण म्हणू. Depending upon whether the seeds are enclosed in a fruit, okay, or not, they are classified as gymnosperm and angiosperm. हे तरी क्लिअर झालं की फेनोरोगॅम्सला फ्लावर्स येतात, याचा अर्थ त्यांना फ्रुट्स लागतात, याचा अर्थ त्यांच्यामध्ये सीड्स तयार होतात. पण आता काही वेळेला सीड्स हे कवर्ड असणार आहेत आणि काही वेळेला कवर्ड नसणार आहेत. मग कवर्ड नसणारे जे आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहोत? जिम्नोस्पर्म्स. आणि जे कवर्ड आहेत त्यांना आपण म्हणणार आहोत अँजिओस्पर्म. असे दोन मेन डिव्हिजन आपल्याला फेनोरोगॅम्समध्ये अभ्यासायचं आहे, हे आपण पहिल्यांदा सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द डिव्हिजन फर्स्ट, दॅट इज द जिम्नोस्पर्म. नाउ व्हॉट इज द मीनिंग ऑफ जिम्नोस्पर्म? ॲज आय टोल्ड यू, द फ्लावरिंग प्लांट्स इन विच द सीड्स आर नेकेड. हा शब्द फार महत्त्वाचा आहे, म्हणजे त्यांच्या सीड्सला कवरिंग नाही आहे, म्हणजेच त्या सीड्सला ओपन राहावं लागतं. म्हणजे एक्झाम्पल्स कोण आहेत याच्यामध्ये? पॉप्युलर एक्झाम्पल आहे सायकस. टू द राईट साईड तुम्हाला दिसतंय, हे या जिम्नोस्पर्मचं एक्झाम्पल आहे. जिम्नोस्पर्मची वैशिष्ट्ये जर आपण पाहायला सुरुवात केलं तर आपल्याला सांगता येईल, द जिम्नोस्पर्म्स आर मोस्टली एव्हरग्रीन, म्हणजे सदा हरित असं आपण त्यांना म्हणूया. पेरिनियल अँड उडी. पेरिनियल आणि उडीचा अर्थ लक्षात घ्या. पेरिनियल म्हणजे जास्त वर्ष जगणारे आणि उडी म्हणजे लाकडाचं प्रमाण यांच्यामध्ये जास्त असतं. देअर स्टेम्स आर विदाउट ब्रांचेस. दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे आपण विचार केला तर शक्यतो त्यांच्या स्टेमला ब्रांच नाही आहे बाळांनो, अशी ब्रांच तुम्हाला इथं दिसून येत नाही. विदाउट ब्रांच जर विचार केला तर आपण त्याची जी स्टेम आहे अशी स्ट्रेट तुम्हाला या ठिकाणी दिसून येते, हे लक्षात घ्या. दीज प्लांट्स बियर द मेल अँड फिमेल फ्लावर्स ऑन द डिफरंट स्पोरोफिल्स. हे ह्यांचं फार वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे की आपण जर विचार केला तर हे जे प्लांट्स आहेत ते दोन या ठिकाणी मेल आणि फिमेल फ्लावर्स ऑन डिफरंट स्पोरोफिल तयार करतात. आता आपण जर लक्षामध्ये घेतला, व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट स्पोरोफिल? दॅट वी कॉल्ड इन मराठी बीजाणूपत्र. याच्यावरती मेल एक वेगळा येतो आणि फिमेल एक वेगळा येतो फ्लावर. सो सीड्स ऑफ दीज प्लांट्स डू नॉट हॅव द नॅचरल कव्हरिंग्स. मेन पॉईंट काय आहे की यांच्या सीड्सला नॅचरली कव्हरिंगच नसते. आपण पाहतो की शक्यतो ज्या झाडाला फ्रुट्स आहेत, सीड्स आहेत. सीड्स कुठं असतात? फ्रुट्समध्ये असतात. तुम्ही आता मँगोच्या बाबतीमध्ये पहा,
त्याच्यानंतर आपण विचार केला तर सीताफळाच्या बाबतीमध्ये पहा, आणखीन विचार केला तर तुम्ही नंबर ऑफ एक्झाम्पल्स आर देअर इन विच आपण टॅमरिनचं उदाहरण घेऊया. सीड्स आर कवर्ड ऑर दे आर एनक्लोज्ड, पण यांच्यामध्ये ह्यांचे सीड्स ओपन असतात आणि म्हणून यांना जिम्नोस्पर्म असं म्हणलं जातं. हे आपण सर्वांनी लक्षामध्ये ठेवायचं आहे. दॅट इज दीज प्लांट्स डू नॉट फॉर्म फ्रूट्स अँड आर देअरफॉर कॉल्ड ॲज जिम्नोस्पर्म. यांच्यामध्ये फ्रूट्स तयार होत नाहीत आणि यांच्यामध्ये सीड्स तयार होत नाहीत, म्हणून यांना जिम्नोस्पर्म्स म्हणतात. समजण्यासाठी इथं फार सोपं उदाहरण दिलेलं आहे म्हणून, जिम्नो म्हणजे नेकेड आणि स्पर्म्स म्हणजे सीड्स. फ्रूट्समध्ये सीड्स नाही आहेत तर ओपन सीड्स आहेत, त्यांना जिम्नोस्पर्म म्हणूया. हे अतिशय सोपं आहे. अँड द एक्झाम्पल्स आर हिअर सायकस, पिसिया ज्याला की आपण ख्रिसमस ट्री असं म्हणतो, आणखीन मोर फंकी ज्याला की तुझा असं म्हणलं जातं, पिनस ज्याला की आपण देवदार म्हणतोय. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ दिस डिव्हिजन जिम्नोस्पर्म. After this, the second division is that is called as angiosperms. Angiospermचा सरळ सरळ अर्थ काय, ज्यांचे सीड हे कसे असतात बाळांनो, द सीड्स आर कवर्ड. आता कवर्ड सीड असणारे एक्झाम्पल तुम्ही सांगू शकता, कुठले आहेत? नंबर ऑफ एक्झाम्पल्स आर देअर, दॅट द ग्राउंडनट इज देअर, कॉर्न इज देअर, बीन्स इज देअर, टॅमरिड इज देअर, मँगो इज देअर, व्हीट इज देअर. ह्या सगळ्यामध्ये सीड्स काय आहेत? कवर्ड आहे. मग बघा, ज्या प्लांट्समध्ये सीड हे कवर्ड असतात, परत त्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात बघा, आणि ह्या दोन प्रकारांचा विचार करताना आपल्याला पहिल्यांदा एक ऍक्टिव्हिटी या ठिकाणी लक्षामध्ये घ्यायचं आहे. तर कुठली ऍक्टिव्हिटी इथं दिलेली आहे? ट्राय दिस म्हणून तुम्हाला खाली दिसतंय. आय कॅन रीड इट, यू ऑल्सो रीड इट. सोक द सीड्स ऑफ कॉर्न, देन बीन्स, ग्राउंडनट, टॅमरिंड, मँगो, व्हीट. ह्या वेगवेगळ्या म्हणजे जे काही प्लांट्स आहेत त्यांचे सीड्स घ्या आणि त्यांना पाण्यामध्ये भिजवा असं म्हणलं आहे. ओके, फॉर 8 to 10 hours. ठीक आहे, ते पण आपण केलेलं आहे. आफ्टर दे आर सोक्ड, चेक ईच सीड टू सी वेदर इट डिवाइड्स इंटू 2 equal halves ऑर नॉट अँड कॅटेगराइज देम अकॉर्डिंगली. मग आता त्याला 8 ते 10 तास पाण्यामध्ये भिजून काढल्याच्या नंतर आपल्याला प्रयत्न करायचा आहे की त्या सीड्सचे आपल्याला 2 भाग करण्याचा प्रयत्न करायचा, आणि जर त्याचे 2 भाग होतात किंवा नाही यानुसार आपल्याला त्यांना क्लासिफाय करायचं आहे. मग आता याच्यामधले कोणत्या कोणत्या सीड्सचे 2 भाग होतील आणि कोणत्या कोणत्या सीड्सचे 2 भाग होणार नाहीत, याचं उत्तर तुम्ही अतिशय सहजपणे आणि सिम्पली देऊ शकता. तर बघा, लक्षात घेऊया, ज्यांचे 2 भाग होणार नाहीत त्यांचा जर आपण विचार केला तर द आन्सर शुड बी मेज अँड व्हीट, है ना. इथं तुम्हाला आता काय दिसतंय? दिस इज द व्हीट. आणि जर आपण विचारामध्ये घेतला तर कुठं आहे? वेर इज दॅट? मेज. सीड्स ऑफ कॉर्न. कॉर्न म्हणजे मेज आपण त्याला म्हणूया. तर आता या दोघांचे तुम्हाला 2 भाग झालेले दिसून येणार नाहीये. मग आता ह्यांचे 2 भाग होणार नाहीत म्हणजे यांना काय म्हणतात? पहिला प्रकार आहे बाळांनो, त्यांना म्हणलं जातं मोनोकॉटिलिडॉन. याच्या आधी सुद्धा ह्याचा रेफरन्स आला होता. वी आर कॉलिंग देम मोनोकॉटिलेडॉन, म्हणजे ते एकच सीड असणार आहे, त्यांना आपण मोनोकॉटिलेडॉन म्हणूया. हा पहिला प्रकार आहे. ठीक आहे, याच्यानंतर आपण लक्षामध्ये घेऊया राहिलेले कोणते आहेत आपले. आता आपण जर लक्षामध्ये घेतलं तर आपल्याला सांगता येईल द रिमेंड आर बीन्स. बीन्सचे 2 भाग होतात ज्याला आपण घेवडा म्हणतोय. ग्राउंडनट याचे सुद्धा 2 भाग होतात. टॅमरिन, चिंचुके, दॅट वी कॉल इन मराठी चंपा, त्याचे पण 2 भाग होतात. अँड वेन यू आर टॉकिंग अबाउट दॅट मँगो, मँगोचे सुद्धा काय होतात? 2 भाग होतात. सो इन दिस वे नाव यू कॅन कन्क्लूड these are the examples of डायकॉटिलिडॉन. कळतंय तुम्हाला? एकतर मोनोकॉटिलिडॉन किंवा दुसरा काय आहे? डायकॉटिलिडॉन. मग याच्यावरनं डिव्हिजन अँजिओस्पर्म्स हे परत 2 प्रकारामध्ये डिव्हाइड करण्यात आले, ज्याला आपण म्हणूया मोनोकॉटिलिडॉन आणि त्याच्यानंतर आहे डायकॉटिलिडॉन. तर हा भाग आपण आता डिटेलमध्ये या ठिकाणी बघू. द फ्लावर्स दीज प्लांट्स बियर आर देअर मेन रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. आता कॉमनमध्ये आपण लक्षात घेऊ, या अँजिओस्पर्ममध्ये येणारे जे काही फ्लावर्स आहेत हे फ्लावर्स काय आहेत? दे आर द रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ऑफ दीज प्लांट्स. हे आपण महत्त्वाचा पॉईंट लक्षात घेऊ. फ्लावर्स डेव्हलप इंटू फ्रुट्स अँड सीड्स आर फॉर्म्ड विदिन द फ्रुट्स अँड thus these seeds are covered, hence they are called as angiosperms. मग फ्लावरपासून फ्रूट तयार होतोय आणि फ्रूटमध्ये सीड्स आहेत म्हणजे काय? दॅट सीड्स आर कवर्ड, दॅट आर कॉल्ड ॲज अँजिओ, अँड स्पर्म्स मीन नथिंग बट द सीड्स. That's why commonly we can say these plants produces the seeds which are covered, and that's why they are called as angiosperms. हे आपण लक्षात घेऊ. After this आपल्याला सांगता येईल the plants whose seeds can be divided into
टू इक्वल हाफ्स आर कॉल्ड ॲज डायकॉटिलिडॉन्स. आपण ते ऑलरेडी या ठिकाणी पाहिलेलं आहे. अँड the plants whose seeds cannot be divided into two equal parts are called as monocotyledons. त्याचे एक्झाम्पल आपण वरच्या ॲक्टिव्हिटीमध्ये इथं क्लिअर केलेलं आहे. आफ्टर दॅट द लास्ट पॉईंट इज हिअर फ्रॉम द चॅप्टर, and that point is differentiating points between the dicotyledon and monocotyledon. बाळांनो, तुम्हाला कळू द्या, हा प्रश्न 2 मार्काला पडू शकतो, 3 मार्काला पडू शकतो. डिफरन्शिएट बिटवीन द डायकॉटिलिडॉन अँड मोनोकॉटिलिडॉन. तर आता बघा, डिफरन्शिएट करताना आपल्याला परत काय काय पाहायचं आहे. डायरेक्टली पाहायचं नाही, तर डिफरन्शिएट करताना डायकॉटिलिडनच्या सीडचा विचार करायचा आहे, दोघांमध्ये काय फरक आहे ते बघू. नंतर रूटचा विचार करू, दोघांमध्ये काय फरक आहे ते बघू. नंतर स्टेमचा विचार करू, त्यात काय फरक आहे बघू. नंतर लीपचा विचार करू, त्यात काय प्रकार आहे बघू. आणि फ्लावर, त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे हे पण बघू. म्हणजे ह्या 5 पॉईंट्सच्या आधारे तुम्हाला डिफरन्शिएट करायचं आहे. हे जास्त सोपं असणार आहे. आता आपण 1 नंबरला पाहूया, दॅट इज द सी. इन केस ऑफ डायकॉटिलिडॉन इट्स सिम्पल, द 2 डायकॉटिलिडॉन्स आर देयर, and in monocotyledon the single cotyledon is there. After that we have to think about the root. In case of dicotyledon, मी यांच्याबद्दल बोलतोय, the roots are well developed and primary. in short लक्षात ठेवा, यांचे रूट वेल डेव्हलप्ड असतात आणि प्रायमरी रूट म्हणजे थोडेसे ते स्ट्रॉंग असतात असं आपल्याला म्हणता येईल. आणि दुसरं आहे, आपण लक्षामध्ये घेतलं तर मोनोकॉटिलेडॉनमध्ये रूट हे कसे आहेत, फायब्रस आहेत. म्हणजे ते अगदी काय म्हणता येईल आपल्याला, तंतूसारखे असतात, इतके स्ट्रॉंग ते नसतात असं आपल्याला सांगता येईल. आफ्टर दिस द थर्ड पॉईंट इज देअर स्टेम. डेफिनेटली डायकॉटिलिडनचा जर आपण विचार केला, एक्झाम्पल सांगतो आधी, बन्यान ट्री, ज्याला मराठीमध्ये आपण वटवृक्ष म्हणतो. नाव इट इज नोन टू यू ऑल की वटवृक्षाचं जे काही बूड आहे, ज्याला की आपण त्याचं काय म्हणूया, स्टेम म्हणूया, किती स्ट्रॉंग असतं ते. इट्स टू हार्ड. अनदर एक्झाम्पल यू कॅन टॉक अबाउट द टॅमरिन ट्री. म्हणजे चिंचचं झाड जर आपण विचारामध्ये घेतलं तर आपल्याला सांगता येईल की या चिंचच्या झाडामध्ये सुद्धा काय असणार आहे, की फार त्याचं जे काही स्टेम आहे ते स्ट्रॉंग असणार आहे. तर हे झालं स्ट्रॉंग आणि हार्ड. असंच जर आपण आता मोनोकॉटिलिडॉनमध्ये विचार केला तर त्याचे एक्झाम्पल बघा, बांबूचं झाड माहिती असेल, बनाना तुम्हाला माहिती असेल, ओनियन तुम्हाला माहिती असेल. नक्कीच आपल्याला सांगता येईल की यांचं स्टेम कसं आहे, हॉलो आहे, फाल्स आहे, म्हणजे ओरिजिनल असल्यासारखं नाहीच आहे, डिस्क लाईक आहे. म्हणजे इट इज व्हेरी व्हॉट वी कॅन से अपोजिट टू द स्टेम ऑफ दॅट डायकॉटिलिडॉन, आणि फार नाजूक आहे असं आपल्याला म्हणता येईल. सो दिस इज अबाउट द स्टेम. द नेक्स्ट इज युअर लीफ. लीफ पाहताना आपल्याला बाळांनो व्हेनेशन पाहायचं. आता व्हेनेशनला मराठीमध्ये काय म्हणतात, शिराविन्यास है ना. तर आपण त्याच्यावरती जे शिरा दिसतात ना, ते कशा पद्धतीचं असतं, पान हातामध्ये घ्यायचं आहे आणि पाहायचं आहे. तर डायकॉटिलिडॉनमध्ये त्याचा जो शिराविन्यास आहे तो कसा असतो, डेफिनेटली इट इज रेटिक्युलेट. द मिनिंग ऑफ रेटिक्युलेट, जाळीदार असं आपण त्याला म्हणूया, किंवा आणखीन पर्यायी शब्द तुम्हाला शोधता येईल. अँड सिमिलरली इन केस ऑफ मोनोकॉटिलिडॉन दॅट इज पॅरलल, ते समांतर असतं. तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला ते पटकन लक्षात येणार आहे. द लास्ट इज इन केस ऑफ फ्लावर. डायकॉटिलिडॉनमध्ये फ्लावर हे कसे असतात, विथ 4 or 5 पार्ट्स असं आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल. और इन द मल्टिपल, किंवा त्याच्या मल्टिपलमध्ये, म्हणजे 4 दुनी 8, 4 त्रिकम 12, 4 चौक 16, किंवा 5 दुनी 10 या प्रमाणामध्ये त्याच्या फ्लावर्सला मल्टिप्लिकेशन टेरामेरस और पेंटामेरस असं आपण त्यांना म्हणतो, पाकळ्या असतात. तसंच जर आपण आता विचारामध्ये घेतलं तर इन केस ऑफ दॅट मोनोकॉटिलिडॉन, फ्लावर्स विथ 3 पार्ट्स और इन मल्टिपल असं त्यांनी म्हणलं, एक तर 3 असतात किंवा त्याच्या मल्टिपलमध्ये असतात, असं आपल्याला डिफरन्शिएटिंग पॉईंट्स या दोन्हीमध्ये सुद्धा सांगता येतात. आणि शेवटी जर आपण पाहिलं तर इथं तुम्हाला 2 चित्र त्यांनी दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये सांगता येईल, एक आहे मस्टर्ड आणि दुसरा आहे मेज. मेज इज एन एक्झाम्पल ऑफ मोनोकॉटिलिडॉन, आत्ताच आपण पाहिलेला आहे. आणि त्याच्यानंतर हा जो आहे मस्टर्ड, हा आहे डायकॉटिलिडॉन. म्हणजे दिस इज द मस्टर्ड विच इज हिअर यू कॅन सी, अँड दिस इज द डायकॉटिलिडॉन, मी शॉर्टमध्ये लिहितो, आणि हा आहे मोनोकॉटिलिडॉन, मी शॉर्टमध्ये लिहितो. तर या दोन्हीचा सुद्धा अभ्यास करून तुम्ही वरचे कॅरेक्टरिस्टिक्स कम्पेअर करू शकता. इन दिस वे आपण या पाठाच्या शेवटच्या भागापर्यंत आलेलो आहोत. थोडक्यात काय, या ठिकाणी हा पाठ संपतो आहे. द चॅप्टर इज कम्प्लिटेड हिअर अँड इट्स व्हेरी इझी टू अंडरस्टँड द चॅप्टर. वी आर कम्प्लिटिंग दिस चॅप्टर ओनली इन 3 व्हिडिओज. हे 3ही व्हिडिओ तुम्ही कधीही एका पाठोपाठ एक बघू शकता. तशा पद्धतीनं मी त्यांना अरेंज केलेलं आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे परमेश्वर सुतार. तर तुम्ही पुन्हा पुन्हा हे 3ही व्हिडिओ एका पाठ एक बघून पूर्ण चॅप्टर काही वेळामध्ये शिकू शकता असं आपल्याला म्हणता येईल. नेमकं आपण या पाठामध्ये शिकलं काय, शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. किंगडम प्लांटी बेसिकली 2 प्रकारामध्ये डिवाइड झाली. आपण जर विचार केला तर ते आहेत क्रिप्टोगॅम्स आणि फेनोरोगॅम्स, नॉन फ्लॉवरिंग आणि फ्लॉवरिंग. नॉन फ्लॉवरिंगमध्ये 3 प्रकार,
थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स, एक्झाम्पल्स. तसंच फेनोरोगॅम्स म्हणजे फ्लावरिंगमध्ये मुख्य दोन प्रकार, जिम्नोस्पर्म्स आणि अँजिओस्पर्म्स, म्हणजे अनावृत्त बीजी आणि आवृत्त बीजी. आणि परत अँजिओस्पर्ममध्ये आपण दोन प्रकार पाहिले, डायकॉटिलिडॉन आणि मोनोकॉटिलिडॉन. सगळ्यामध्ये एक्झाम्पल आणि कॅरेक्टरिस्टिक्स ही ट्रिक लक्षात ठेवायची आणि हा पाठ इझी पद्धतीनं आपण समजून घ्यायचा आहे. So glad to announce the chapter is completed here. Stay connected to my channel for the next videos of the science of 8th, 9th and 10th standard. Thank you. Thank you so much.